मतदारसंघातनं जास्तीत जास्त महिला बोलून त्यांच्यापर्यंत ही योजना घराघरापर्यंत कशी पोहोचवता येईल याचा खरा उद्दिष्ट आज सफल झालेला आहे। आज आपण एवढ्या संख्येने उपस्थित झालात, पण याच्यापेक्षा जास्त महिला अजून घरी आहेत। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा ज्या महिला घरी असतील त्यांना सुद्धा या योजनेचा कसा लाभ होईल याच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आदरणीय आप्पासाहेबांची जी संकल्पना ती पूर्णत्वास कशी येईल याचा आपण सर्वांनी विचार करायचा आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी योजना जाहीर केली। विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या असतील, परंतु हे सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलेलं आहे आणि त्यांच्या जोडीला काम करणारे आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील हे सुद्धा या मतदारसंघात सक्षमपणे काम करतायत। आपण पाहत असाल याच्या अगोदर बरेच महिला मेळावे आपल्या मतदारसंघात भडगाव असेल, पाचोरा असेल, इव्हन गट वाईज सुद्धा महिला मेळावे आपले झालेले आहेत आणि त्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण आणि बळकटीकरण कसं करता येईल हा प्रयत्न आदरणीय आप्पासाहेबांनी नेहमीच केलेला आहे। शासनाच्या विविध योजना आदरणीय साहेबांनी सांगितल्या त्या आपल्या पूर्णत्वास नेण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतील, जे कागदपत्र लागतील, प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज आदरणीय आप्पासाहेबांनी कार्यालय सुरू केलेले आहेत आणि त्या कार्यालयात सुद्धा आपले फॉर्म भरले जाणार आहेत। आपल्याला तिथे फॉर्म सुद्धा उपलब्ध होणार आहेत। आपण ज्या सरकारची जी योजना होती त्याच्यातल्या ज्या अटी होत्या त्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा कमी केलेल्या आहेत आणि आता सुरळीत पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकतो आणि ते भरण्यासाठी तुम्ही जास्ती गर्दी न करता इथं एकाच दिवशी सर्व झुंबड भरते आणि कोणाचंही काम होत नाही। आपल्या या स्कीमसाठी 2 महिन्याची जरी वेळ दिलेला असला तरी सुद्धा आपण योग्य वेळ आल्यानंतर कार्यालयावर जाऊन जिथे तुम्हाला उपलब्ध असेल त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि ही योजना आपल्याला सक्सेस करायची आहे। आज महायुतीचे सरकार असेल, आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, मी तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने यांचं मनापासून आभार मानतो आणि आपले कार्यसम्राट आमदार यांनी जो आज हा प्रोग्राम घेतला आणि महिलांच्यासाठी हे जो कार्यक्रम घेतलेला आहे हा खरंच सक्सेस करण्यासाठी तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन करून काम करावं लागणार आहे। ते करण्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य बलदंड शक्ती दो आणि येणाऱ्या काळात आप्पासाहेबांची हॅट्रिक होऊन आप्पासाहेबांना मंत्री पाण्याचा सर्वांना योग हो अशी आई जगदंबेची प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।